नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल. आमच्या चॅनलचं नाव आहे ईस्ट इंडिया पॉडकास्टर्स. मी आहे आनंद आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत साहिल आणि निशांत. आज आपण या चॅनलवरती गप्पा मारणार आहोत ते म्हणजे इंडिया वर्सेस इंग्लंडच्या 50 ओव्हर्सची जी आता सिरीज झाली त्याच्याबद्दल. इंडियाने आउट परफॉर्म केलं आहे इंग्लंडला आणि 3-0 अशी विक्टरी त्यांना ते जिंकले आहेत पूर्ण सिरीज. आपण त्याबद्दल बोलणार आहोत आणि थोड्याच दिवसामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही सुरू होणार आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा जो अपडेटेड स्क्वॉड आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंडियाकडनं काय एक्सपेक्टेशन आहेत त्याबद्दल बोलणार आहोत. सो स्टे ट्यून. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलला व्हिडिओजना लाईक करा आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओवरती कॉमेंट करा. आम्हाला तुमचे कॉमेंट्स वाचायला खूप आवडतात. आम्ही त्याला नक्की वाचू आणि नक्की त्याला रिप्लाय देऊ. सो सुरू करूया ह्या झालेल्या सिरीजबद्दल. इंडियाने दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे 3-0. काय म्हणायचं आहे तुम्हाला? पहिले म्हणजे आपला व्हिडिओ करणं राहिलं सिरीजच्या सुरुवातीला किंवा मध्ये. ओके. आणि तेव्हा जर का केलं असता तर प्रेडिक्शन्स माझे हेच होते की इंडिया 3-0 जिंकणार. बरोबर, तो बरोबर. अनऑफिशियली आपण कन्सिडर करू शकतो. साहिलचं मी यावेळी केलेच नव्हते. नाही केले जरी असते तरी 3-1 सॉरी 2-1 किंवा असे काहीतरी असले असते. त्यांनी बरोबर. वन नॉट रिझल्ट पण एक मॅच कन्सिडर केली असते असं मला वाटतं. हम्म. आणि माल मला इंडिया ही जिंकेल सिरीज नक्कीच वाटलेलं. व्हाईट वॉश होईल ह्याचंही अपेक्षा होती. पण इंग्लंड इतक्या बेकार पद्धतीने खेळेल एवढं वाटलं नव्हतं. ओके. कारण की कुठेही ते गेममध्ये असे नव्हते. म्हणजे शेवटचे 2 मॅच सोडले तर त्यांचा जे जे ओपनर्सनी त्यांना स्टार्ट मिळवून दिली. ओके, एक चांगली सुरुवात आणि पॉवर प्लेचा चांगला उपयोग करून त्यांनी खूप चांगला रन रेटनी खेळत होते. पण त्याच्या व्यतिरिक्त ती स्टार्ट जी मिळाली त्याला कंटिन्यू करून पुढे टुवर्ड्स दी एंड घेऊन जाण्यात कोणताही प्लेअर सफल झालेला नाही आहे. 12-15 ओव्हर झाल्यानंतर जेव्हा आपले स्पिनर झाले गेममध्ये त्यानंतर पूर्ण मॅच त्यांच्या हातातनं निघत गेली. गेल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांची पहिली विकेट 60ला, दुसरी विकेट काहीतरी 90 का 92 रनला गेलेली आणि त्याच्यानंतर पुढे अवघे ते 110 रन का 120 रन करू शकले आणि पूर्ण त्यांची इनिंग्स समाप्त झाली. सो हेच म्हणायचं होतं की इतके बेकार खेळतील असं वाटलं नव्हतं आणि इंग्लंड इतकं अनप्रिपेअर्ड इंडियामध्ये येईल तेही एका मेजर टुर्नामेंटच्या आधी, हेही मी गृहीत नव्हतं धरलेलं. सो व्हेरी व्हेरी पुअर ऑन ऑन देअर पार्ट की ते इंडियामध्ये खेळायला येत आहेत. आत्ताच्या कंडिशन्समध्ये इंडियामध्ये लोक खेळण्यासाठी एकदम तरसलेले असतात कारण की क्रिकेटचं कॅपिटल इंडियाच आहे आणि इथेच सर्वात जास्त बघणारे लोक आहेत. इथेच जास्त यू कॅन से वर्ल्डमधला रेव्हेन्यू जास्त जनरेट होतो क्रिकेटच्या टर्म्समध्ये. सो तुम्ही जेव्हा इंडियाला दौरा करता तेव्हा पूर्ण जग तुम्हाला बघत असतं आणि तुम्ही इतक्या ज्या बेकार खेळतात तेव्हाही जग बघत असतं. सो एक मोठा धडा असला पाहिजे. तुम्ही बॅसबॉल म्हणा, काही म्हणा, काही म्हणा, पण इफ इट इज नॉट वर्किंग काहीतरी बदललं पाहिजे. केविन पीटरसनचा एक इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी नागपूरमध्ये पहिलं एक ट्रेनिंग सेशन घेतलं आणि त्यानंतर त्यांची अख्खी टीम जो रूटला सोडल्याशिवाय कोणीही नेट्समध्ये उतरलीच नाही. सो ते म्हणत होते की दे वर मोर इंटरेस्टेड इन एक्सप्लोरिंग अदर ऑप्शन्स, जसं की त्यांना इथे फिरायचं होतं, गोल्फ खेळायचं होतं. पण केविन पीटरसन म्हणाला की तुम्हाला पैसे क्रिकेट खेळायला मिळतात, क्रिकेटमुळे तुम्ही फेमस होता आणि तुम्हाला इतर काही गोष्टी एक्सप्लोअर करता येतात. तर क्रिकेटमुळे जर का जे घडत असेल तर तुम्ही क्रिकेट खेळलं पाहिजे जेव्हा तुम्ही टोरवर असता तेव्हा, नाही काही इतर गोष्टी केल्या पाहिजेत. सो माझंही तसंच म्हणणं होतं की तुम्ही जेव्हा काही चालत नसतील गोष्टी तर तुम्ही नक्की चेंजेस करून बघितले पाहिजे. नाहीतर फक्त एकच आहे, नाही आम्ही बॅसबॉल खेळणार तर आम्ही बॅसबॉलच खेळणार आणि तोच बॅसबॉल मला वाटतं त्यांच्या 20 ओव्हर्स फॉर्मॅटमध्ये चालत असेल कदाचित. इंडिया अगेन्स्ट चालला नाही, पण असं वाटत होतं दे वर प्लॅनिंग टू ओनली प्ले फॉर 20 ओव्हर्स. कारण की तुम्ही जर त्यांचं बघितलं 10 ते 12 ओव्हरपर्यंत त्यांचं इक्वेशन खूप चांगलं होतं. पण नंतर येणारे बॅट्समन टिकून राहू नाही शकले. हा डिफरन्स आहे मला वाटतं 20 आणि 50 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये, की गेम जरा ताणावा लागतो.
पुढपर्यंत घेऊन जावा लागतो आणि ती लोक 20 ओव्हरच्या दृष्टीनेच खेळत होते असं वाटलं, जे की खूप 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 पुअर ऑन देअर पार्ट. अपेक्षा नव्हती इतके खराब खेळतील आणि काही म्हणा, खूप अनप्रिपेअर्ड वाटते टीम आणि खूप डायसी वाटते. सो आय एम रिअली डिसअपॉइंटेड. इंडिया जिंकली त्याचा जितका आनंद आहे, पण इंग्लंड इतका पुअर खेळ हे कधीच मी गृहीत धरलं नव्हतं. सो या. सो मला वाटतं आपण एक इंग्लंडचा परफॉर्मन्स एका बाजूला जर ठेवला आणि दुसऱ्या बाजूला जर इंडियाचा आपण जर बोलायचं हे केलं तर माझ्यासाठी टॉप हायलाइट वॉज शुभमन गिल टू बी फेअर. ऑफकोर्स. शुभमन गिल कन्सिस्टंट परफॉर्मन्स, अमेझिंग, मजा आली बॅटिंग करताना आणि मॅच्युअर्ड इनिंग. करेक्ट. स्पेशली जी सेकंड मॅचची जी इनिंग होती त्यांनी शेवटपर्यंत तो टिकून राहिला एका एंडला आणि दुसऱ्या एंडनी विकेट्स पडत होत्या पण ही स्टूड देअर आणि ही प्रूव्ड हिमसेल्फ ॲज अ प्रिन्स, अपकमिंग किंग. Yeah. आणि मजा आली बघून. बरोबर. आणि रोहित शर्मा हॅज सगळ्यांना त्यांनी शटअप केलेला आहे, सगळ्यांना तोंड बंद केलेली जी आधी भुंकत होते ना सगळे त्याच्यामध्ये, ती तोंड मला वाटतं त्याने ती त्या एका शतकाने. आणि रोहित शर्मा असा एक प्लेअर आहे ना, तो तेव्हा 100च्या पुढे जातो ना असं वाटतं हा 150 करणार आणि जेव्हा 150च्या पुढे जातो ना असं वाटतं 200 200 करणार. करणार इतकं इझिली. कारण की इझिली, इतकं इझिली तरी. आणि मला वाटतं किती बॉलमध्ये, इफ करेक्ट मी इफ आय एम रॉंग, 70-80 बॉल्स मध्ये 100 गेले आय गेस त्यांनी ना. मी बॉलचा ट्रॅक नव्हता धरत, पण तो नुसता चोपतच होता. He was very, मला 7 sixes, 14 4, something like that, when he did 100. So amazing performance. Batting. नक्कीच म्हणजे कम्पेअर्ड टू इंग्लंड आपल्याला ॲज एक्सपेक्टेड टीम जी बिल्ड करायची होती चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी, ती आपण चोखपणे केलेली आहे. बरोबर. जसं ओपनर मेन कन्सर्न जो होता, जसं साहिल आत्ता म्हणाला की रोहित शर्माने तोंड गप केली सगळ्यांची, तर तेच आपल्याला पाहिजे होतं. बरोबर. आणि त्याचं नॉट टच मध्ये येणं खूप गरजेचं होतं. त्याचं झालं, विराट कोहलीचं झालं. विराट Correct. कोहली पण लास्ट Yes. मॅच मध्ये टच मध्ये आलेला आहे शतक हुकला बिचारा. आणि नक्कीच म्हणजे कन्वर्ट होऊ शकली नाही ती inning, पण नक्कीच तो टच मध्ये आला. गिलचं पण मेन्शन झालं होतं की गिल हो. चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तर ते पण पूर्ण बॅटिंग लाईनअप जी आहे आपली ती एक फॉर्म मध्ये आहे. आपले बॉलर्स फॉर्म मध्ये आहे. जरी बुमरा, आपण त्या विषयावरती यूज की किती इम्पॅक्ट होणार आहे, पण ऍज अ बॉलिंग युनिट म्हणून पण चांगला परफॉर्मन्स आपला झालेला आहे. करेक्ट. एक बॅट्समनचं मला मेन्शन करायला आवडेल, जो की आहे श्रेयस अय्यर. त्यांनी Correct. तिन्ही मॅचेसमध्ये क्लासिक परफॉर्मन्सेस दिलेले आहेत. तो आय थिंक लवकर जेव्हा विकेट गेले तेव्हाही आला आणि त्यांनी एकदम म्हणजे एकदम स्ट्रॉंग इनिंग्स खेळली. जेव्हा ऑलरेडी सेटल्ड इनिंग्समध्ये आला तेव्हाही त्यांनी रन्स तो त्याच चांगल्या स्ट्राईक रेटने स्कोअर करू शकला आणि ॲट ईज वाटला मला. खूप कम्फर्टेबल वाटलं, असं वाटलं नाही की ही वॉज स्ट्रगलिंग. लास्ट फक्त तिसऱ्या मॅचमध्ये त्याची डिसमिसल होती. ऑलमोस्ट खूप वाईड बॉलला मारायला गेला आणि एकदम एज बसून आउट झाला, विच वॉज आय थिंक थोडं अनफॉर्च्युनेट होता. पण मला तेच म्हणायचं होतं की लुकिंग बॅक वर्ल्ड कपमध्ये झालं 2023च्या, तर त्याचा ओव्हरऑल वर्ल्ड कप खूप चांगला होता. फक्त तो फायनलमध्ये खेळला नव्हता. सो ॲज अ प्लेअर तो खूप चांगला आहे आणि त्यांनी ह्या 3 इनिंग्समध्ये पण परत परफॉर्म करून ते सिद्ध केलं आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या या मोठ्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील आणि तो कन्सिस्टंटली परफॉर्म करेल आणि फायनलमध्ये सुद्धा परफॉर्म करेल. परफेक्ट फिट फॉर द मिडल ऑर्डर, जो Of आपला course. नेहमी कन्सर्न राहिलेला आहे इंडियाचा. ऑफकोर्स. आणि त्याचे जे मायनस पॉइंट होते थोडे वर्ल्ड कप मध्ये दिसले किंवा रिसेंट सिरीज मॅचेस मध्ये दिसत होते, तर ते त्यांनी या सिरीज मध्ये चांगले वर्क केले. त्यातला एक पार्ट म्हणजे शॉर्ट बॉल, तर त्यावरती त्यांनी चांगलं काम करून इम्प्रुव्हमेंट आणून त्याच्या ते परफॉर्मन्स मधून दिसतंय. बरोबर. तर एक खूप मोठा पॉझिटिव्ह आहे तो. त्याने थोडंसं मला वाटतं ट्रिगर मुवमेंटवर काम केलेलं आहे. ही हॅज वर्क अ लॉट ऑन हिज ट्रिगर मुवमेंट. कारण तुम्ही जर पूर्वीचा श्रेयस अय्यर जर बघा आणि आत्ताचा ट्रिगर मुवमेंट त्याची, मे बी इट इज वर्किंग फ्रॉम इट व्हेरी, थोडीशी वेगळी असते, प्रत्येकाची वेगळी असते. वी कांट रिली जज कुठली बरोबर आहे कुठली वाईट आहे, पण इट्स वर्किंग फॉर हिम. त्यांनी थोडासा केलं. आणि तसं जे फुटवर्क असतं ते ट्रिगर मुवमेंटमध्ये, जे आपण थोडासा शफल करतो काइंड ऑफ, पाय असे ट्रिगर Correct. मुवमेंट घेतो पायाची,
ती थोडीशी चेंज झालेली दिसते आणि मला सुद्धा जाणवलं ते. शॉर्ट बॉलला बोलला ना अँड दॅट इज वर्किंग फॉर हिम ऍक्च्युली. बरोबर. डेफिनेटली. आणि दुबईमध्ये पण कंडिशन सिमिलर असणार, तर नक्कीच आपल्याला तो फायदा होणार आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. एक चेंज झाला जो की विराट कोहलीच्या नंतर पटेल, श्रेयस आला आणि श्रेयसच्या नंतर अक्षर पटेल आला. हम्म. के एल राहुल सारख्या प्लेअरला खाली ठेवून त्यांनी अक्षरला प्रमोट केलं. मला वाटतं त्याला फक्त हार्ड हिटिंगसाठी लवकर प्रमोट केलं असावं हे त्यांच्या माइंडमध्ये असेल. आणि बॅटिंग सुद्धा चांगली करतोय तो, नो डाऊट. पण Correct. पिंच हिटिंगसाठी त्याला वरती प्रमोट केलं असेल किंवा त्याला जास्त बॅटिंग प्रॅक्टिस दिली पाहिजे हे गृहीत धरून मला असं वाटतं त्याला लवकर प्रमोट केलं असेल. पण के एलला खाली खेळवलं ह्याचं हे पण दुःख होतंय, कारण की इतका नावाजलेला प्लेअर त्याला टाइम कमी मिळतोय आणि मग एंडला येऊन त्याला पिंच हिटिंग करावं लागते पांड्यासोबत. मला एक गोष्ट फक्त इथे बोलायची आहे की मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही वरती पाठवताय अक्षर पटेलला अँड ही इज डुईंग ग्रेट जॉब, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला जो के एल राहुलला जर तू म्हटलं खाली पाठवतो 5 नंबर 6 नंबर कधी 7 नंबर जो काय त्या नंबरला जर तुम्ही त्याला पाठवत असाल मग ऍज गुड एज तो नाही खेळलेला बरं आहे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. त्या तुम्ही ऑर्डरला ऋषभ पंतला घेऊन या, ऋषभ हा, पंतला घेऊन या, जो की घेऊन या. तुम्हाला He's हार्ड a हिटिंग right forward. ऑप्शन नेहमी देतो. करेक्ट. ही कॅन गिव्ह यू द हार्ड हिटिंग ऑप्शन. असं नाही की के एल राहुलकडे ती ॲबिलिटी नाही. के एल राहुलकडे आपण बघितलं 16 बॉलमध्ये पण त्यांनी 50s केलेल्या आयपीएल Correct. मध्ये, असं नाहीये. बट इंटरनॅशनल फॉर्मॅट खूप वेगळा पडतो आणि त्या फॉर्मॅटमध्ये हे इतके क्विकली हे होणं थोडंसं तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो. मे बी वरच्या विकेट्स लवकर फॉल झालेल्या असतात तेव्हा तुम्हाला थोडंसं स्लो डाऊन करावं लागतं. आणि तसाही तसा ओडीआयचा जर तुम्ही गेम बघितला ना ही रोहित शर्मा सारखा लगेच तो चार्ज होत नाही, त्याला थोडं थोडंसं सेटल होऊन झाल्यानंतरच तो. सो आणि ऋषभ पंत इज कम्प्लिटली ऑपोजिट ऑफ दॅट. ऋषभ पंत जसं ड्रेसिंग रूम मधनं सेट होणार असतो. तो इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सिच्युएशन तो त्याचाच गेम खेळतो. मग 100 बॉलमध्ये 100 पाहिजे असो का 100 मध्ये 200 पाहिजे असो, ऋषभ पंत विल प्ले ऋषभ पंत इनिंग्स. डेफिनेटली. म्हणजे जर आपण कन्सिडर केलं पोझिशन वाईज तर प्रत्येक पोझिशनला सध्या मेन जो प्लेअर आहे तो परफॉर्म करतो. आणि के एल राहुलचा नो डाऊट ट्रॅक रेकॉर्डमुळे तुम्ही त्याला प्रमोट केलं पाहिजे कधीतरी आपल्याला वाटेल किंवा नाही. पण ऍज पर द सिच्युएशन आणि टीम कॉम्बिनेशन नुसार त्याला ते तसं यूज करतील. टॉप ऑर्डर आपली सेट आहे, मिडल ऑर्डर सेट आहे आणि इव्हन लोअर ऑर्डर पण सेट आहे. आणि जसं अक्षरला वर पाठवण्याचं कारण जे आहे ते मी असं पाहतो की लेफ्ट हँडर म्हणून त्याला थोडंसं प्रमोट केलं जातं. करेक्ट. आणि आपली लोअर ऑर्डर जी आहे ती स्ट्रॉंग करण्याचं इंटेन्शन यामध्ये दिसतंय मला. कारण आपण मोठ्या टुर्नामेंट्स मध्ये मोठ्या मॅचेस मध्ये कुठे लॅग झालोय तर लोअर ऑर्डर मध्ये झालेलं. जेव्हा टॉप ऑर्डर आपली टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर फेल झालेली कम्पेअर टू अदर टीम्स जसं ऑस्ट्रेलिया झालं, साऊथ आफ्रिका झालं, न्यूझीलंड झालं, त्यांची लोअर ऑर्डर पण बॅटिंग करते. 8 नंबर 9 नंबरचा प्लेअर पण येऊन तुम्हाला ऍटलिस्ट एक 20-30 रन देतो. किंवा असं पण असेल, आता बोलताना एक जस्ट असा पॉइंट आला की अक्षर पटेलला खाली खेळवलं तर नक्कीच तो खेळेल, पण ही माइट नॉट बी एबल टू टेक रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ द प्लेअर ॲट द अदर एंड. तो नॉन स्ट्रायकर यांची रेस्पॉन्सिबिलिटी घेऊ नाही शकत किंवा त्याशी संवाद करून इनिंग्स बिल्ड करण्याची जी रेस्पॉन्सिबिलिटी असते ते तो कदाचित इतकं फुलफिल नाही करू शकत. त्याच्यामुळे त्याला प्रमोट केलं जेणेकरून तो एका सेट बॅट्समन सोबत खेळेल, ओके, किंवा एका चांगल्या प्रॉपर बॅट्समन सोबत खेळेल. आणि जरी कोणाची विकेट गेली तरी खाली के एल येतोय आणि नंतर हार्दिक पांड्या येतोय, जे की आय वुड कन्सिडर देम टू बी वर्ल्ड क्लास बॅट्समन. सो ते इनिंग्स चांगली कंटिन्यू होऊ शकते पुढे असे. सो टुवर्ड्स द डीप एंड ऑल्सो 40 ओव्हर नंतर 45 ओव्हर नंतर हार्ड हिटिंग ऑप्शन्स आपल्याकडे कंटिन्युअस मिळत राहतात आपल्याला. आणि दुसरं म्हणजे की रिझन एक असू शकतं की के एल राहुल ओव्हर ऋषभ पंतचं, की ऋषभ पंत असा प्लेअर आहे विकेट टाकून देणारा प्लेअर आहे. आणि जेव्हा टॉप ऑर्डर आपलं जेव्हा फेल होत असतं तेव्हा आय गेस के एल राहुल ब्रिंग्स दॅट स्टेबिलिटी इन द इनिंग. ते कारण असू शकतं. पण स्टील आय एम नॉट फुल्ली कन्व्हिन्स की तो त्या नंबरला खेळू दे. मला असं वाटतं ही शुड कम आफ्टर विराट कोहली अँड देन श्रेयस अय्यर शुड कम. किंवा श्रेयस अय्यर जर बघितलं त्याचा तुम्ही जर 3 गेम बघितले मागचे त्याचे इंग्लंड विरुद्ध, सो ही इज ऑल्सो हार्ड हिटिंग. त्याचं सुरुवातीपासूनच त्यांनी सुरुवात केली होती.
बरोबर. मला वाटतं की आपले टॉप 3 रोहित, गिल आणि विराट. Ever changing. त्याच्यापैकी 2 तरी नक्कीच खेळतात. Yes. ओके. 2 नाही म्हटलं, दीड जरी बोललो ना, एक खूप चांगला खेळला आणि दोघांपैकी एक जरी खेळलं किंवा एक लवकर आउट झाला आणि दुसरा जरी 20-30 रन करू शकला, तर एक चांगली स्टार्ट मिळते. मग श्रेयसला आणि नंतर येणाऱ्या बॅट्समनना प्लॅटफॉर्म मिळाला तर ते कॅरी करू शकतात. सो मला वाटतं की श्रेयस नंबर 4 चांगला सूट करतो. कारण की Okay. त्यांनी अटॅकिंगच खेळावं, प्रेशरमध्ये न येऊन बॉल बघून मारत राहावं. कारण की दॅट इज हिज गेम आणि तेव्हाच तो रन बनवतो. असं आहे. आता आपण थोडं जर बॉलिंग युनिट कडे आलो हम्म. तर मेन हेडलाईन जी आहे, बुमरा रूल्ड आउट. स्कूटर गेला रे, चालणार गेला. या चॅम्पियन्स ट्रॉफीला. It's हा. very unfortunate. खूप म्हणजे खूप अनफॉर्च्युनेट. नॉट जस्ट फॉर इंडिया, मे बी ते रंगतच येणार नाही ती मॅच बघायला. म्हणजे हम्म. कारण आता- बुमरा इन द रिसेंट टाइम्स हॅव बीन मॅच चेंज, मॅच विनर. मॅच विनर. बरोबर बरोबर. तर असं नाही की बाकी बॉलर्सवर कॉन्फिडन्स नाहीये किंवा आपण चांगलं परफॉर्म नाही करू शकणार, पण डेफिनेटली इट्स अ डिसाइडिंग फॅक्टर बुमरा नसणं. बट मला तुमच्या दोघांचे व्ह्यूज हवे त्याच्यावर. म्हणजे मला बिलकुल हा निर्णय पटलेला नाहीये मॅनेजमेंटचा हम्म. की दे हॅव टेकन अनदर स्पिनर, वरुण चक्रवर्ती. नो डाऊट ही इज अ फॅन्टॅस्टिक स्पिनर, बट हर्षित राणा, इज इट लाईक फॉर लाईक बुमरा? दॅट्स माय फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मला असं दोघांना विचारायचं, म्हणजे मला बिलकुल पटलेलं नाही ही गोष्ट. सिराज येऊ शकला असता का? नक्कीच. म्हणजे मला तर वाटतं मोहम्मद सिराजला चान्स मिळायला हवा होता ओव्हर हर्षित राणा. ओव्हर हर्षित राणा. हर्षित राणा नो डाऊट चांगला बॉलर आहे आणि तो चांगला परफॉर्म पण करेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. हम्म. पण लुकिंग ॲट द स्ट्रेंथ, सिराजमुळे थोडी अजून जास्त स्ट्रेंथ आली असती आणि त्यांनी परफॉर्म पण चांगलं केलेलं आहे सब कॉन्टिनेंट. ओके. आणि शमी सोबत पण एक सिनियर बॉलर म्हणून तो असला असता आणि बॉलिंग युनिट अजून थोडी स्ट्रॉंग झाली असती. हम्म. काहीच नाही म्हणलं तर समोरच्या टीमवर थोडंसं मेंटल प्रेशर क्रिएट होतं. हो. जसं बुमरा नसल्यामुळं बरेचसे म्हणजे न कळत थोडेसे रिलॅक्स होऊन जातात ऑपोजिट टीम्स. करेक्ट करेक्ट. Correct. यू हॅव कुलदीप यादव आहे तुमच्याकडे रवींद्र जडेजा आहे आता. हम्म. अक्षर पटेल आहे अक्षर तुमच्याकडे, पटेल आहे. वरुण चक्रवर्ती आहे तुमच्याकडे, वॉशिंग्टन सुंदर आहे. किती ऑप्शन घेऊन जाणार? त्यापेक्षा तुम्ही एक फास्ट बॉलरला चान्स द्यायला हवा होता. नक्कीच. आणि जयस्वालला मला वाटतं काढलं तो इट्स गुड निर्णय. तो तरी ट्रॅव्हलिंग सबमध्ये आहे. सो ही विल स्टील बी ट्रॅव्हलिंग विथ द टीम. पण तो खेळेल ह्याची शक्यता मला तर अजिबात वाटत नाही. तशीही नव्हती त्याची, जरी तो स्क्वॉड मध्ये असला असता तरी तशीही नव्हती. त्यामुळे बरोबर. ठीक आहे, त्याला काढलं, नो प्रॉब्लेम. बट बरोबर. हर्षित राणा मेरे लिए ये मतलब हे राहील, क्वेश्चन मार्क राहील की तो किती इफेक्टिव्ह होईल. आणि आय वॉन्ट हिम टू की आपल्या सगळ्यांना तो रॉंग प्रूव्ह करेल. नक्कीच. He will shine. तो आणि तो फॉर्म त्याचा जर पाहिला तर तो चांगला आहे फॉर्म. आपण ह्या रिसेंट बट ओनली रिझन मला असं वाटतं, ईशान, नवीन बॉल मध्ये त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. नवीन बॉल हँडल नाही होत त्याच्याकडनं. सो बॉल जेव्हा डेथ ओव्हर मध्ये ठीकठाक टाकतो, बॉल थोडा जेव्हा जुना होतो ना, जेव्हा मोहम्मद शामी आहे यांची जेव्हा स्पेल संपते, थोडीशी जुना होतो, 25-20 ओव्हर, 15 ओव्हर, 20 ओव्हरचा, कपूराचा बॉल 15-20 ओव्हर नंतर थोडासा जुना म्हणू शकतो आपण. बरोबर. त्यानंतर ही इज डुईंग वेल विथ दॅट. बट मला वाटतं नवीन बॉल इज द कन्सर्न. नक्कीच. नवीन बॉलसाठी अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीला आय गेस. पण दॅट्स द थिंग, ते दोघं खेळणार आहेत का? आता 3 बॉलर तर खेळू शकणार नाही, फास्ट बॉलर. 3 फास्ट नाही खेळणार. मला वाटतं 3 स्पिनर आणि 2 फास्टर पेसर्स खेळतील. कदाचित 4 स्लो बॉलरचे ऑप्शन पण ठेवतील. कारण की अर्शदीप विल बी इन द स्क्वॉड बिकॉज ऑफ द लेफ्ट हँड. मला पण अर्शदीपचा फॉर शुअर. जास्त चांगला चान्स वाटतोय. अजून एक मला बोलावंसं वाटतंय की काही इतर रिपोर्टर्सचे जे म्हणजे त्यांचे न्यूज त्यांनी जी सांगितली की ते बघतायत की हर्षित राणा कॅन बॅट ॲज वेल. ओके, डाऊन द लाईन. सो कदाचित त्याच्यामुळे त्याच्यासोबत एक चान्स घेतला जातो आहे आणि त्याला ती बॅटिंगची पण रिस्पॉन्सिबिलिटी देते. पण तिकडे असा प्रश्न उठतो की जर
हर्षित राणा 8 आणि 9 नंबरला येत असेल, तर जर तुमची बॅटिंग तिथपर्यंत पोहोचली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी You are in a bad वरती situation. काहीतरी पूर्ण फिसकटलंय. तर लागली. त्यामुळे तसं विचारच नाही केलं पाहिजे. बॉलर्स जे चांगले टाकतायत किंवा लेट्स से तू सिराज म्हणतोयस किंवा हर्षदीप म्हणतोयस, जर कॉन्फिडन्स असेल की त्यांनी प्रूव्ह केलाय स्वतःला ओके वर्ल्ड क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, तर मोठ्या टुर्नामेंट्सना त्यांना खेळणं जास्त योग्य आहे असं मला वाटतं. जर जसं लोअर ऑर्डर पर्यंत बॅटिंग येणार, हा जो हम्म. पॉइंट आपण आता बोललो, हम्म. तर थोडंसं पॉझिटिव्ह बघेन मी याच्याकडं. कारण ही कुठली काही सिरीज नाहीये 4 मॅचची किंवा 3 मॅचची सिरीज हम्म. की तुम्ही कमबॅक करू शकाल. हम्म. इथं तुम्ही हारले तर नॉकआउट होणार. करेक्ट. तर मग ते सगळे मुद्दे धरून तुम्हाला प्रत्येक पोझिशन स्ट्रॉंग असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. पण तरी आपली ऑलरेडी बॅटिंग लाईनअप डीप आहे, कारण की आपल्याकडे KL येतो, हार्दिक येतो, तिथपर्यंत बॅटिंग पोचली तर आय थिंक 50 ओव्हर निघून गेले पाहिजेत, अनलेस तुम्ही कोणी ऑपोनंटनी हॅट्रिक काढली असेल किंवा खूप बेकार ओपनर्स खेळले असतील तर. पण तरी ठीक आहे. आय थिंक ओनली टाइम विल टेल की अर्शदीप खेळेल का राणाला खेळवतील. बट अनफॉर्च्युनेट की बुमरा आउट आहे, आणि ऑल्सो अनफॉर्च्युनेट की सिराजला कन्सिडर केलं नाही बुमरा जेव्हा डिक्लेअर झाला अनफिट तेव्हा. सो टाइम विल टेल. दुबईचे प्लेइंग कंडिशन्स आपण आधी डिस्कस केले आहेत. सीझन एंड झालाय तिथे आणि पिचेस थोडेसे वोन आउट असतील, त्याच्यामुळे पण एक फॅक्टर असेल की ते स्लो ट्रॅक्स असल्या कारणाने ते अजून स्पिनर्सना तिथे खेळण्याचे चान्सेस घेऊ शकतात. पण ते डायसी आहे, ते तिकडे गेल्यानंतरच जास्त जज करता येईल, कारण की तिकडचे प्लेइंग कंडिशन्स जेव्हा त्यांचे तिकडे आय थिंक T20ची प्रीमियर लीग चाललेली चालू आहे. हो, चाललेली चालू तर होती. तर तेव्हा पण त्यांचे जेव्हा पिचेस प्रिपेअर्ड होते तेव्हा लो स्कोरिंग मॅचेस झाले, आणि टुवर्ड्स द एंड ऑफ द टुर्नामेंट मॅचेसमध्ये रन्स वाढत चाललेत. सो असं नाही की वोन आउट पिचेस मे नॉट प्रोड्यूस रन्स. सो ओनली टाइम विल टेल. आय थिंक ती लोक ऑप्शन्स घेऊन चालले आहेत, आपली टीम ऑप्शन्स घेऊन चालली आहेत, आणि वेल राऊंडेड पॅकेज वाटतंय, आणि नक्कीच टुर्नामेंटमधली वन ऑफ द बेस्ट टीम्स आहे. इंग्लंडनी दाखवलं त्यांचं एक छोटासा मुखडा दाखवला आहे की व्हॉट टू एक्सपेक्ट ऑफ देम. आणि अदर फेवरेट टीम्समध्ये ऑस्ट्रेलिया नेहमी असते, पण त्यांचे सगळे मेन प्लेयर इंजर होत चालले आहेत. स्टार्क आउट ऑफ द टुर्नामेंट आहे, कमिन्स आउट ऑफ द टुर्नामेंट आहे, अजून मार्श सुद्धा नाही खेळत आहे. स्टोइनिस मला वाटतं स्टॉयनिस रिटायरमेंट आय थिंक तसाही तो 50 ओव्हर्समध्ये घेतली. त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे असं आहे. सो स्टीव्ह स्मिथ कॅप्टन बनेल, आणि त्यांच्यामध्ये पण काही नवीन चेहरे मोस्ट बघायला लाईकली मिळतील. ट्रॅव्हिस हेड बनेल मला असं वाटतं. नाही, स्टीव्ह स्मिथ बनतोय. ओके. सो तिथे एक तिथे पण एक जरासं अनप्रेडिक्टेबल स्क्वॉड असू शकतो. मजा येईल बघायला. पण ऑस्ट्रेलिया नेहमीच म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा चांगला स्क्वॉड घेऊन जाते आणि ते परफॉर्म करतात. करेक्ट. आणि सेमीफायनल किंवा फायनल पण खेळतील ते. आणि आपले मित्र, आपले बंधू, नाही आपले पोरं पाकिस्तान तेही कमालचे खेळत चांगल्या आहेत, फॉर्म मध्ये सध्या. चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, चांगल्या म्हणजे फॉर्ममध्ये आहेत. मॅच सो एक भीती काय वाटतं सांगू आपल्या ग्रुप मधली, बांगलादेश आपल्यामध्ये हा जितका आनंदाचा गोष्ट आहे ना की आपण त्यांना इझिली हारू, तितकं तो आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक पण आहे. सांगतो कसं. न्यूझीलंड फॉर्म मध्ये, आपली टीम फॉर्म मध्ये, पाकिस्तान फॉर्म मध्ये. मोस्ट लाईकली बांगलादेश तिन्ही मॅचेस हरू शकतात. बरोबर. जेव्हा तिन्ही मॅच जर हरते कुठली टीम एका रन 4च्या रेट ग्रुप वरती सगळं येतं, रन रेट वरती खेळ येतो. आणि टॉप 2 टीम्स जाणार आहेत पुढे, आणि सेमीफायनल आणि फायनल. सो खूप हो. खूप किचकट होऊ शकतं कॅल्क्युलेशन. खूप सो concern. कदाचित जिंकले तर मोठ्या मार्जिननी पण जिंकावं लागेल, जी मॅचेस जिंकतील ते. लवकर आणि संपवावं लागेल. आणि एक मॅच जो लेट्स से पाकिस्तान न्यूझीलंड ही मॅच झाली, आणि त्याच्यामध्ये जो जिंकेल त्याला ॲडव्हान्टेज असेल, कारण की मग एक जरा ब्रिदिंग रूम मिळते. आपली शेवटची मॅच आहे, दॅट इज गुड थिंग. बरोबर. म्हणजे आपल्या ग्रुप मधली शेवटची मॅच आपली आहे. सो मग आपल्याला त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन जर आलंच तो तसं, थोडासा स्कोप मिळेल आपल्याला. करेक्ट. सो दॅट इज अ गुड थिंग. लेट्स होप फॉर द बेस्ट.
येस, येस. आणखीन काय मुद्दे डिस्कस करायचे आहेत? आणखी आय गेस वी हॅव कव्हर्ड मोस्ट ऑफ द थिंग्स. आणखी तर नाही, आपला मेन 3 मुद्दे जे होते सिरीज, बुमराह आणि चॅम्पियन्स ट्रॉफी हे केलेत आपण. हम्म. तर आय गेस बरोबर. आता नेक्स्ट माझ्याकडनं एक छोटी विनंती आहे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आणि आपल्या मित्रांना सुद्धा, की भाई लोक विराट आणि रोहित करिअरच्या एंडकडे वळत चालले आहेत. सो त्यांच्या प्रत्येक इनिंग्सना चेरिश करा, टाळ्या वाजवा, स्टेडियममध्ये जात असाल तर शिट्ट्या मारा, ओके, त्यांचे नारे लावा आणि त्यांच्या प्रत्येक इनिंगला चेरिश करा, कारण की वर्ल्ड क्लास प्लेअर आहेत. ओके, वन्स इन अ लाईफ टाईम असे प्लेअर येतात. सो प्रत्येक इनिंग जी ते खेळत आहेत, ओके, सपोर्ट देम, पूर्ण मनाने सपोर्ट करा आणि आनंद घ्या त्यांच्या इनिंग्सचा. ओके, आपण टीका नक्कीच करू, पण जेव्हा चांगले खेळतील तर त्यांच्यावरती खूप प्रेम करा. नाही, आणि ते ना जाणवतं जेव्हा ते खेळायला येतात ना, अरे थोडेच वर्ष अजून राहिलेत किंवा काय. बरोबर, यू नेव्हर नो, म्हणजे कधी रिटायरमेंट कधी घेऊ येऊ शकतील सांगता हे येत नाही. काही बरोबर. सांगता येत नाही. बरोबर. म्हणजे आपल्याला नक्कीच वाटेल की त्यांनी पुढचा रिटायरमेंट वर्ल्ड घेऊ कप तरी नये. ऍटलीस्ट खेळावं असं वाटतं. पण Depends. नक्कीच एक असे जेव्हा सिनियर्स असतात टीममध्ये, तेव्हा एक चांगला बॅलन्स येतो. एक आय वुड से बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये शमी आहे, त्याकडे विकेट्स खूप घेत होतो मोठ्या टुर्नामेंट्समध्ये आणि त्याकडे 2-3 वर्ल्ड कपचा आता एक्सपिरियन्स आहे. ओके, त्यांनी 2015 पण खेळला आहे, 19 पण खेळला आहे आणि 23 पण खेळला आहे तो. ओके, सो त्याच्यामुळे तो पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला परफॉर्म करेल अशी अपेक्षा आहे. ही इज गेटिंग बॅक इन शेप, इंजुरीमधनं आलेला आहे. जितके जास्त तो मॅचेस खेळेल, जितके जास्त ट्रेनिंग्स अटेंड करेल, तितकं तो बेटर होत जाईल. ओके, आणि नक्कीच त्याला जी मॅच प्रॅक्टिसची गरज होती ती या हो, सिरीज मधून मिळाली. एक्झॅक्टली. जास्त विकेट्स घेतला नाही, पण पहिल्या मॅच पासून त्याचे जो परफॉर्मन्सेस आहेत, जरा रिदम बेटर होत चाललाय आणि टुर्नामेंटमध्ये अजून चांगला बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. आयसीसी टुर्नामेंट म्हटल्यावरती तो डोळे झाकून फॉर्म मध्ये येत असतो. बरोबर. तर आपण तेच त्याचा वर्ल्ड कपचा परफॉर्मन्स जो होता हम्म. तो आपण या टुर्नामेंट मध्ये बघू. नक्कीच, नक्कीच. या, सो let's hope for the best. Okay, let's support Team India and let's hope Team India wins the tournament. ओके, आम्ही तर टीम इंडियाचे नारे जिथून बघू, घरातनं बघू, मित्रांसोबत बघू, इकडे पबमध्ये जाऊन बघू, कुठूनही बघितले. बाय द वे, इंडिया पाकिस्तान 23 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी कुठून बघणार आहात मॅच? मी सुट्टी काढणार आहे. मे बी वर्क फ्रॉम होम घेईल. विकेंडच आहे, सुट्टी काय काढतोय तू? विकेंडला मॅच आहे. ऑफकोर्स, इंडिया पाकिस्तान विकेंडलाच ठेवणार. सो संडे, इट्स अ संडे. आय एम थिंकिंग ऑफ गोइंग टू सम पब वगैरे मध्ये जिथे क्राऊड असेल तिथेच, कारण इंडिया पाकिस्तानची मजा असं येते बघायला. संडे मला पण आहेत, सुट्टीच आहे फॉर्च्युनेटली. आम्ही इकडे आमचे जे लोकल राहत आहेत, इतर आजूबाजूचे मित्र, त्याने मिळून एक हॉल बुक केलाय, पूर्ण मोठी स्क्रीन. ओके, आणि तिथे म्युझिक असणार आहे, डान्स असणार आहे, फेस टॅटू, जेवण वगैरे सगळं ठेवलंय. राहिलेलं आहे बाय द वे. ते नाही, ते वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप घरी बघून बसाय. वर्ल्ड कपच तो नाही सांगत मी. आम्ही इंडियामध्ये होतो आणि आम्ही अशी स्क्रीन लावली होती. ती मॅच पहिल्यांदा T20 मध्ये हरवलं ना पाकिस्तानने आपल्याला, त्या मॅचला आम्ही स्क्रीन लावली होती, विचार कर. नाही ठीक आहे, तू नाही, मी तुझं वेगळं, माझं वेगळं आहे. माझ्याकडे एक अनलकी जर्सी आहे. जेव्हा मी ती घालतो तेव्हा आयदर मी जी मॅच खेळतो ती मी हरलोय, किंवा मी जी मॅच बघतो तेव्हा इंडिया हरली आहे. सो मी ती जर्सी कुठेतरी लपून ठेवणार आहे. सो आय थिंक इट शुड बी ऑल गुड. फेकूनच दे ना. नको असू दे. ठेवली कशाला? पाय पुसणं बनवायचं की नंतर? नाही, ऑपोनेंट्सला देईन, गिफ्ट करेन. हा, मग तसं काहीतरी. तो आता ती जर्सी त्याचं प्रेडिक्शन करायला. ठीक आहे. ओके, सो चलो, ऑल गुड, लेट्स वाइंड अप. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर खाली नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.